रावगे आणि आपण पाहत आहात लाईव्ह जनसत्ता। सावदा येथील क्रांती चौकात गेल्या 7 दिवसापासून शिवमहापुराण कथा सुरू असून यात कथाव्यासांनी सुंदर अशी शिवमहापुराण कथा सांगितली। यावेळी उपस्थित भाविक यात तल्लीन झाले। बघा याचा वृत्तांत फक्त लाईव्ह जनसत्तावर। झोपेचं सोंग घेतलाय त्यात किती वेळा हलवलं की तो जागा होईल, होत नाही। म्हणून डोळे झाकून रात्र करू नका। ही जी अज्ञानाची रात्र आहे ना, ही मोठी घातक आहे। आणि याच्यासाठी संप्रदायाने काकडा सांगितला, उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, जागते रहो सावधान, सावधानतेचा इशारा दिला। पण यांनी जागरणाचा अर्थ फक्त 12 वाजेपर्यंत जागा राहणं एवढाच केला। मी तर म्हणतो 12 वाजेपर्यंत जागा राहण्यापेक्षा आपले 12 वाजणार नाही याच्यासाठी जागे राहा, बरं का? चला उशिरा का होईना पोहोचलो तर खरं। वैराग्याच्या प्राप्तीसाठी निवृत्तीनाथांच्या जवळ त्र्यंबकेश्वराकडे जन्माला आले। ज्यांना मागच्या जन्माची साधनेचं फळ मिळून ज्ञानाची चाळ होती ते आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांच्या परिसरात जन्माला आले। ज्यांना भक्तीची चाळ होती ते सोपान काकाच्या सासवडच्या परिसरात जन्माला आले। पण तुम्ही आम्ही इतके भाग्यवान आहोत की आम्ही मुक्तीच्या यादीत आहोत, म्हणून मुक्ताबाईच्या परिसरात जन्माला आले। वैराग्यासाठी पण नाही, ज्ञानासाठी पण नाही, भक्तीसाठी पण नाही, वैराग्याच्यासाठी नाही, तो मुक्तीच्या यादीत तुमचं आमचं नाव आहे। पण आता असं झालं की ज्याच्या घरामध्ये गुप्त धनाचे साठे सुवर्णाचे हंडे भरले तो वरते फुटाण्यावर महाग आहे। तशी आमची तुमची स्थिती झाली। उपजो ज्ञानेश्वर महाराजांनी अशा वेळेस शिवी दिली आहे, उपजोनी सगळ्याच्या सगळ्यात। आता मी पाहिलं ते पितळीचं घाट्याचं भांडं मोठं, त्याच्यामध्ये ते घाट्याचं पीठ टाकलं, ते घाटा भरला, चांगला शिजवला, ते सगळं झालं। त्याचं काय ऑपरेशन असेल इतकं सांगत बसत नाही। तयार झाल्याच्या नंतर त्या बाया जायला लागल्या, त्या बिबड्या टाकल्याच्या नंतर मी रोखलं त्यांना, म्हणले म्हणजे काय झालं बाबा, म्हटलं तुम्ही हे सगळं बिबड्या हे झालं, आज ते घाट्याचं बैल होतं तर काही दुखलं नाही, ते साफ करत। म्हणजे बाबा हे काय भागवत आहे? म्हटलं म्हणजे तुम्हाला याच्यातलं समजणार नाही, तुम्ही लोक नका घाला त्याच्यात। नाही म्हटलं मला सांगा। नाही म्हणे त्या भांड्यामध्ये आता पाणी घालून ठेवलं आहे, आता उद्या सकाळी साफ होईल ते। आता ते मला सांगा, एका पितळीच्या घाट्याच्या भांड्यामध्ये 1-2 किलो पिठाचा घाटा भरला तर त्याला लागलेली खरवड काढण्यासाठी ते भांडं रात्रभर भिजत ठेवावं लागलं, बरोबर आहे की नाही? रात्रभर भिजत ठेवावं लागलं, तेव्हा दुसऱ्या दिवशी निघालं काय? काट्याच्या भांड्याची खरवड केव्हा निघाली? दुसऱ्या दिवशी। कशाने निघाली? भिजत ठेवलं म्हणून। मग मला सांगा, एका पितळीच्या भांड्याची खरवड काढण्यासाठी जर रात्रभर भिजत ठेवावं लागत असेल तर ह्या घाट्याच्या भांड्याला जन्मोजन्मीची लागलेली वासनेची खरवड आहे, आणि ते जर काढायचे असेल तर 7 दिवस सप्त्यामध्ये हे भांडं भिजू ठेवा आणि काढल्याच्या दिवशी खरवड काढा, आणि मग मला काला वाटतो एकमेका वैष्णवनिका संभ्रम। मग पहा तुमचं भांडं शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही, नाहीतर घाटे खात राहा।